मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईमध्ये राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक। छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे यांच्यासहित प्रमुख नेते उपस्थित राहणार। तर विजय वडेट्टीवार बैठकीला उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता। मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना गावामध्ये येऊ देऊ नका, निवडणुकीमध्ये त्यांना पाडा, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांची आज पत्रकार परिषद। रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार। बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवून हाताचे ठसे घेतल्याचा रामदास कदमांचा दावा। होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींचे आणि माझे नाकोटीस होऊन जाऊ देत। दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत। बाळासाहेबांबाबत जे बोललो ते खरंच। उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं आव्हान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिर्डीमध्ये मुक्कामी। उद्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 10 वाजता अमित शहा शिर्डीमध्ये दाखल। काँग्रेसची नागपूरमध्ये 2 दिवसीय विचार मंथन कार्यशाळा। आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायच्या की स्वतंत्र या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचंच नाव देणार। नामकरणासाठी पंतप्रधान मोदीही सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। सिंधुदुर्गातील चिरोडा वेळगार इथे समुद्रामध्ये 8 पर्यटक बुडाले। 3घांचे मृतदेह हाती, 3घांना वाचवण्यात यश, तर बेपत्ता 2घांचा शोध सुरू। सोमवारपासून राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार। 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज।